जिंतूर नगर परिषदेवर भाजपचा झेंडा, पालकमंत्र्यांनी शब्द पाळला. पठाण महेमुनिसा बेगम यांची उपाध्यक्षपदी ऐतिहासिक निवड. जिंतूर. प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे. जिंतूर नगर परिषदेत राजकीय घडामोडींना वेग आला असून पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिलेला शब्द अखेर पूर्ण केला आहे. नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी पठाण महेमुनिसा बेगम फयाज खान यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सत्तेचे नवे समीकरण, कोणाला काय मिळाले? नगराध्यक्ष प्रताप देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत भाजपच्या 16 नगरसेवकांनी एकमताने खालील निवडीवर मोहोर उमटवली. उपाध्यक्ष पठाण महेमुनिसा बेगम फयाज खान, भाजप. स्वीकृत सदस्य 1 डॉक्टर दुर्गादास कानडकर, भाजप. स्वीकृत सदस्य 2 बुशरा बेगम शेख मोनीस, भाजप. स्वीकृत सदस्य 3 बाळू भांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट. नेतृत्वाचा करिश्मा. ही बिनविरोध निवड यशस्वी करण्यासाठी खालील नेत्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. माजी रामप्रसाद कदम बोर्डीकर, पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, गंगाधरराव कदम बोर्डीकर, गटनेते सचिन मुन्ना गोरे. प्रशासकीय कामकाज. निवडणूक प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडली. यामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पीठासीन अधिकारी नगराध्यक्ष प्रताप देशमुख व मुख्याधिकारी उमेश ढाकणे. सहकार्य उपमुख्याधिकारी अनिल समिंद्रे, उमाकांत मिटकर, अजित जानिमिया, गुलाब साबळे. आनंदाचा क्षण. नवनियुक्त उपाध्यक्षा पठाण महेमुनिसा बेगम या टीकाखान पठाण, बासूखान पठाण, मोहसिन खान पठाण आणि बाबाखान पठाण यांच्या मातोश्री आहेत. पठाण कुटुंबियांच्या निष्ठेचे फळ मिळाल्याची भावना समर्थकांकडून व्यक्त होत आहे. थोडक्यात पण महत्वाचे, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट कडून बाळू भांबळे यांची निवड झाल्याने जिंतूरमध्ये महायुतीची ताकद अधिक भक्कम झाल्याचे दिसून येत आहे.